नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता शलाकाची डेथ बॉडी सापडलेली असते आणि त्यामुळे पोलीस ती डेथ बॉडी कुणाची आहे त्याचा तपास सुरू करतात। जेव्हा आता सुटकेसची चेन उघडली जाते, त्याच्यामध्ये शलाकाचे तुकडे तुकडे करून राकेशने लावून ठेवलेले असतात। पण आता गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर एक तरी पुरावा मागे राहतोच, तसं काहीसं राकेशच्या बाबतीत घडलेलं असतं। कारण का, शलाकाला त्या बॅगमध्ये टाकल्यानंतर त्याने आता त्याच्यामध्ये तिचं ID सुद्धा ठेवलेलं असतं। 7-8 महिने झालेले असतात, त्यामुळे ID फारसं खराब झालेलं नसतं। त्याच्यावरती सात्विक फॅशन हे नाव आता पोलिसांना दिसल्यानंतर पोलीस सात्विक फॅशनजवळ इथे संपर्क साधणार। म्हणजे तिथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण आले। त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ती डेथ बॉडी कुणाची आहे हे सगळे आता प्रश्न विचारले जाणार आणि चौकशी सुरू होणार। आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, राकेशचं नाव पुढे येणार हे मात्र नक्कीच। आणि याच्यामध्ये ईश्वरी खास करून शलाकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। ते कसं काय, तर येणाऱ्या भागामध्ये शलाकाने आता ईश्वरीला मेसेजेस केलेले असतात। ते शलाकाने नसून राकेशने केलेले असतात। पण शलाकाच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन चेक करताच ते लोकेशन चाळीतलं दाखवत असल्यामुळे पोलिसांनी राकेशला इथे आता अरेस्ट केलेली असते। त्याला चौकशीसाठी पोलीस घेऊन गेलेले असतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरीने पोलिसांना आणि अर्णवला एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते। तर इथे शलाकाची केस ही मी दुसरी तिसरी कुणाला नाही तर राकेशला दिली होती, हे सुद्धा आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पोलिसांना राकेशवरती अजूनच संशय आलेला असतो आणि ईश्वरीला सुद्धा। त्यामुळे ईश्वरीने आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो की राकेश निकम हा आधी वकील म्हणून त्याने आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर मी इथे शलाकाताईंची केस ही त्याला दिली होती। पण आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की राकेश हा खरोखर वकील नाहीच आहे। त्याने आत्तापर्यंत वकील असण्याचं फक्त नाटक केलं होतं। ना तो कुठे प्रॅक्टिस करतोय, ना कुठल्या कोर्टमध्ये तो इथे काम करत असतो। मग हा वकील कसला, तो फक्त एक फ्रॉड माणूस आहे। ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आल्यानंतर इथे आता ईश्वरी आणि अर्णवला एका झटक्यामध्ये कळलेलं असतं की शलाकाच्या मागे, तिला मारण्यामागे जर कुणाचा हात असेल तर तो राकेश निकमचा हात आहे। कारण त्यालाच नावं बदलण्याची सवय आहे हे आता अर्णवला आणि ईश्वरीला माहिती असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने ईश्वरी शलाकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि इथे अर्णव तिचा सपोर्ट करणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं पोलिसांना एका जागेवरती डेथ बॉडी सापडली। ती खड्डा करून आता पुरण्यात आलेली असते। खड्डासुद्धा खूप मोठा करण्यात आलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती डेथ बॉडी पुरण्यात आलेली असते। ती एका सुटकेसमध्ये भरून ती एका खड्ड्यामध्ये ठेवण्यात आलेली असते। पण शेवटीला गुन्हा हा काही लपून राहत नाही आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्र पोलीस एकदा का प्रामाणिकपणे त्यांनी आपापल्या कामाला सुरुवात केली की मग ते कुणालाही सोडत नसतात। आता राकेशचं काही खरं नाही आहे। ईश्वरी राकेशला धमकीमध्ये म्हणालेली असते की तुझे दिवस आता भरलेत, अर्णव सर आहेत ना, आता तू जे काही गुन्हे केलेस ना ते खणून खणून काढणार। आता तिच्या बोलण्याचा असा काही परिणाम होतो की राकेशने खोदून आता पुरलेली बॉडी सापडलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, सात्विक फॅशन ते आता तिचं ID त्याने बॅगीमध्येच टाकलेलं असतं। राकेशला काय वाटतं की मी कितीही मोठे गुन्हे केले, कुणाचाही खून केला, स्वतःच्या बायकोला मारून तिला पुरून का नाही ठेवलं, कुणाला काहीच कळणार नाही। पण शेवटीला शलाकाची डेथ बॉडी पोलिसांना सापडलेली असते आणि इथे तिचं ID सुद्धा। तेव्हा सात्विक फॅशनमध्ये ही मुलगी आता काम करत असावी, त्यामुळे चौकशी तर आपल्याला इथेच करायला हवी। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस ती डेथ बॉडी वगैरे फॉरेन्सिक लॅबला पाठवून देतात। म्हणजे कशा पद्धतीने मारण्यात आलं आहे किंवा काय
या सगळ्या गोष्टींची आता शहानिशा करायची असते. आणि तेव्हा इथे एक वेगळंच प्रकरण घडलेलं असतं. ते म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण इथे लग्नाला मात्र वल्लरीचा विरोध. काही झालं तरी नम्रता या घरची सून होणार नाही. आकाश इथे नम्रताला कॉलवरती कॉल करत असतो. नम्रता कॉल रिसीव करत नाही, कारण बरोबरच आहे, कुठल्याही मुलीला राग येणारच. कारण का, प्रेम असतानासुद्धा एका दुसऱ्याच मुलीबरोबर एंगेजमेंट ठरते आणि नम्रतालाच ती वल्लरी सांगते की त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये दे. त्यामुळे नम्रता इतकी हर्ट झालेली असते की ही गोष्ट आता तिच्या आईलासुद्धा समजते. तेव्हा सुप्रियाने सांगितलेलं असतं की मी तुला आधीच म्हणाले होते आकाशपासून लांब राहा, त्याची आई तुझा स्वीकार कधीच करणार नाही आणि म्हणूनच मी तुला सतत त्याच्यापासून लांब राहायला सांगत होते, पण तुला तेव्हा माझा राग येत होता. आता बघितलेस त्याचे परिणाम. तू स्वतःहून ही परिस्थिती तुझ्यावरती ओढवून घेतलेली आहेस, असं इथे आता सुप्रियाचं म्हणणं असतं. ती म्हणते अजिबात तू त्याच्याजवळ बोलायचं नाही, त्याचा फोन घ्यायचा नाही, तो फोन बाजूला ठेवून दे, कट कर त्याचा फोन. काही गरज नाही आहे ही परिस्थिती स्वतःहून ओढून घ्यायची. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते की हे सगळे ईश्वरीमुळे झाले. तिला मान्यच नाही आहे की माझं लग्न आकाश सरांबरोबर व्हावं आणि मी त्या घरची सून व्हावं. म्हणूनच तिने माझ्याबद्दल आणि आकाश सरांबद्दल अर्णव सरांना काही सांगितलं नाही आहे, असा गैरसमज आता इथे नम्रताचा झालेला असतो. पण नक्की सिच्युएशन काय आहे, सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणी कुठल्या धर्मसंकटात सापडल्यात, किती मोठ्या संकटात सापडल्यात, याबद्दल नम्रताला तर काहीच माहिती नाही आणि म्हणूनच ती तशी आता वागते. तर इथे सुप्रिया आणि ईश्वरी सिच्युएशनप्रमाणे वागत असतात. तरीसुद्धा ईश्वरी अर्णवला सांगत असते की सर, माझ्यावरती राग आहे म्हणून ह्या गोष्टीकडे बघू नका. आकाश सर आणि नमुताईचं एकमेकांवरती भरभरून प्रेम आहे, त्यांचं प्रेम बघा, माझ्यावरचा राग नका बघू. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या मनाला माहिती आहे मला पैशांची लालच नाही आहे, मला कसलीच लालच नाही आहे, मला संपत्तीची लालच नाही, तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे. मग मी हे सगळं का करेन? मला तर सकाळपर्यंत माहितीसुद्धा नव्हतं की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. हे मला सकाळी नाही तर दुपारी कळलं, असं ईश्वरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव त्या गोष्टीचा विचार करतच असतो. तेवढ्यातच आता खूप मोठा बॉम्ब पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब हे अर्णवच्या घरी आलेले असतात. तेव्हा सगळेजण घाबरतात की पोलीस आमच्या घरी कसे काय आले. सगळेजण बाहेर येतात की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे, काय घडले? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की एक मिनिट, आम्हाला एक डेथ बॉडी सापडलेली आहे एका सुनसान ठिकाणी. खूप मोठा खड्डा करून एका मोठ्या सुटकेसमध्ये एका बाईचे तुकडे तुकडे करून ठेवण्यात आले होते आणि ती डेथ बॉडी आम्हाला फायनली सापडली. कारण काही दिवस त्या ठिकाणी कुत्र्यांचा वावर जास्त होता, त्या ठिकाणचा वास येत होता आणि काही लोकांना तिथून जाता येताना अशी शंका वाटत होती की ह्या एरियामध्ये काहीतरी चुकीचं घडलं आहे, काहीतरी असं आहे म्हणून इथे कुत्र्यांचा जास्तीत जास्त वावर आहे आणि आता वाससुद्धा यायला लागला आहे. पण ती डेथ बॉडी खड्ड्यामध्ये असल्यामुळे जास्तीचा वास आला नाही. पण शेवटीला सत्य हे समजलं, तिथे कुणीतरी एका बाईला मारून तिची डेथ बॉडी पुरून ठेवली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो एक मिनिट इन्स्पेक्टर, पण त्याच्याशी आमचा काय संबंध? तुम्ही ते आम्हाला का विचारताय? कुणी गुन्हेगार आहे त्याला तुम्ही शोधून काढावं, त्या डेथ बॉडीचा आणि आमचा काय संबंध? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की संबंध आहे, म्हणजे आम्ही तरी संबंध लावला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो कसं काय? कारण ज्या बाईला इथे मारण्यात आले तिच्याजवळ सात्विक फॅशनचा ID सापडलेला आहे आणि त्यामुळे ते ID सापडलेला आहे, त्याच्यावरून आम्ही तिची चौकशी करण्यासाठी इथे आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते काय, एका बाईला मारण्यात आले आणि तिच्याकडे सात्विक फॅशनचं ID सापडलं आहे, म्हणजे ही बाई कोण असू शकते? तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात की तुम्हाला जर त्या डेथ बॉडीची शहानिशा करायची असेल तर तुम्ही आमच्याबरोबर चला, कारण आम्ही ते तुकडे अजून ठेवलेले आहेत. त्या आता डेथ बॉडीची ओळख पटवण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहे. नक्की ती डेथ बॉडी कुणाची आहे हे कळल्यानंतरच आपण नातेवाईकांना इन्फॉर्म करू शकतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. तेव्हा इथे अर्णवला वाटतं की ही एवढी एक्सायटेड काय आहे, पण ती एक्सायटेड नसते प्रेक्षकांनो. तिला आता जाणून घ्यायचं असतं की नक्की ती कोण आहे.
तिला संशय आलेला असतो की त्या शलाकाताई तर नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवबरोबर जाते आणि जेव्हा ती डेथ बॉडी बघते तेव्हा तिच्या अंगावरची साडी असू दे किंवा तिचे काही आयडीज वगैरे असू दे जे तिने आता बघितलेले असतात आणि त्याचबरोबर तिच्या हातामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या आता ईश्वरीच्या ओळखीच्या असतात. तिच्या बांगड्या असू दे नाहीतर एखादा कडा वगैरे, या सगळ्या गोष्टी आता ईश्वरी निरखून बघते आणि ती म्हणते ह्या तर शलाकाताई आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कोण शलाका? तेव्हा ईश्वरी म्हणते की शलाकाताई त्या बिचाऱ्या इथे त्यांच्या नराधम नवऱ्याला शोधायला आल्या होत्या. मीच त्यांची मदत करत होते कारण त्यांच्या नवऱ्याला समजलं होतं की त्या मुंबईमध्ये त्याला शोधायला आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा नवरा प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती अटॅक करत होता, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मी त्यांना आमच्या इथे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा कामाला लावलं होतं. मी अर्णव सरांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांना कॅन्टीनमध्ये काम मिळून दिलं होतं. कॅन्टीनमध्ये अजून एक ताई काम करतात, त्यांच्याकडे मी शलाकाताईंच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि त्यानंतर मी शलाकाताईंना आमच्या घरीसुद्धा राहायला घेऊन येणार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात मग हे सगळं कधी घडलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी त्यांची ओळख एक वकील म्हणजे राकेश निकम यांच्याबरोबर करून दिली होती कारण तिच्या नवऱ्याने त्यांना फसवलं होतं. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी त्याने लुबाडली होती. संपूर्ण प्रॉपर्टी विकून तो त्यांचा पैसा घेऊन त्यांच्या आईवडिलांना मारून तो तिथून पळून मुंबईमध्ये आला होता आणि ही गोष्ट त्यांना समजली होती म्हणून त्या त्यांच्या नवऱ्याला शोधून त्याला शिक्षा देण्यासाठी आल्या होत्या आणि त्यामुळे इथे त्यांचा नवरा त्यांच्या जीवावरती टपला होता, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्यांना प्रोटेक्ट करत होते. पण मी ज्या वकिलांबरोबर त्यांची ओळख करून दिली होती त्या वकिलांनी त्यांची केस व्यवस्थितरित्या हाताळली नाही. तर ते वकील कोण आहेत? अर्णव म्हणतो मिसेस इंदोर, कोण होता तो वकील? तेव्हा ईश्वरी म्हणते राकेश सर, राकेश निकम. आता तेव्हा तर त्याने असंच सांगितलं होतं ना की तो वकील आहे म्हणून मी त्याच्याबरोबर शलाकाताईंची ओळख करून दिली होती, पण त्याने शलाकाताईंची केस व्यवस्थितरित्या हाताळली नाही. तर मग आता त्यांच्या नवऱ्याचं नाव काय होतं? तर ईश्वरी म्हणते की राजेश्वर पाटील. त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील सांगितलं होतं आणि काही डॉक्युमेंटसुद्धा त्यांच्याकडे होते. मी ते सगळ्याच्या सगळी फाईल मी राकेश निकम यांनाच दिली होती. मग नंतर काय झालं मला माहिती नाही. मला अचानकपणे एक दिवशी मेसेज येतो, म्हणजे मी शलाकाताईंना आमच्या घरी बोलावलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की काही दिवस तुम्ही आमच्या इथे राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या गावी नाहीतर मावशीकडे जा. पण अचानकपणे मला असा मेसेज येतो की शलाकाताई त्यांच्या गावी निघून गेलेल्या आहेत आणि अधूनमधूनसुद्धा त्या मला मेसेज करत होत्या. मी त्यांना म्हणायचे की कॉल करा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्या म्हणायच्या की कॉल नको, मी कामात आहे, मला बोलता येणार नाही. त्या फक्त मेसेज करूनच बोलायच्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते मेसेजेस मला दिसतील का? तेव्हा ईश्वरी आपल्या मोबाईलमधील शलाकाचे मेसेजेस दाखवते आणि जेव्हा फोन केला होता ती तारीख, तो महिना नक्की कुठला असेल, तेव्हा ईश्वरी सांगते की कुठल्या महिन्यामध्ये ती गावाला जाणार होती आणि त्या सकट आता तिने संपूर्ण इथे माहिती इन्स्पेक्टर साहेबांना दिलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात ते वकील कोण आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही त्यांची ओळख करून देणार होतात आणि त्यांची फाईल तुम्ही दिली होतीत? तेव्हा ती म्हणते की राकेश निकम. तेव्हा अर्णव म्हणतो की त्याचं नाव मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जाऊन त्याला आता इथून पकडून आणा आणि शलाकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाच पाहिजे, असं आता ईश्वरी अर्णव या दोघांनीसुद्धा सांगितलेलं असतं. ईश्वरी शलाकाची डेथ बॉडी बघून खूपच जास्त इमोशनल होते, ढसाढसा रडायला लागते. तिला भयंकर असं वाईट वाटलेलं असतं. तिला असं वाटतं की जवळची एक आपली बहीणच असू दे किंवा मैत्रीण जे आपल्यापासून दूर झालेली आहे, असं आता तिला वाटत असतं. शलाकाची डेथ बॉडी बघून ती अर्णवला मिठी मारून भयंकर रडत असते आणि मग तिने आता तिच्याबद्दलची संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितलेली असते. तेव्हा इथे सगळ्यात आधी तर पोलीस इथे राजेश्वर भोसलेला नंतर शोधतील, पण जो वकील आहे राकेश निकम म्हणजे राकेश, त्याला आधी चौकशीसाठी घेऊन येतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णवला राकेशवरती भयंकर संशय आलेला असतो कारण त्याची नावं ही दोन आहेत, म्हणजे राकेश निकम आणि राजेश भोसले. मग त्याचं नाव राजेश्वर पाटील का असू शकत नाही, असा संशय आता अर्णव ईश्वरी या दोघांच्याही मनामध्ये आलेला असतो. आणि पोलिसांचाही संशय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आता राकेशवरती गेलेला असतो कारण पोलिसांनी
ईश्वरीकडून नंबर घेतलेला असतो इथे शलाकाचा आणि तिचं लास्ट लोकेशन चेक केल्यानंतर ते लास्ट लोकेशन दाखवत असतं ते म्हणजे ईश्वरीच्या आत्या आणि त्यांची बाजूची रूम जी इथे पेंगेस्ट म्हणून राकेशला दिलेली असते तिथलं लोकेशन आता ते दाखवत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की इथे तर राकेश राहत होता आणि शलाकाजींच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन इथलं कसं काय दाखवू शकतात, म्हणजे याचा अर्थ राकेशनेच इथे शलाकाताईंना मारलं नसेल ना, हा असा संशय आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा आलेला असतो. त्यामुळे इथे आता पोलिसांनी राकेशला संशयित म्हणून चौकशीसाठी आता अरेस्ट करून घेऊन आलेले असतात. आणि आता फायनली प्रेक्षकांनो, राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळणार आहे. तर शलाकाचा खून राकेशनेच केलेला आहे हे आता पोलीस आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी पुराव्यांसकट शोधून काढणार आहेत, हे मात्र नक्की.